एक असं मी बघितलेलं आहे आपल्या राज्यामध्ये, विखे आता अहमदनगरमध्ये गेला तर विखे इटसेल्फ पार्टी, तुम्ही देखील पनवेल तुमचं होम ग्राउंड आहे आणि तसं पक्षचिन्ह जर आपण बाजूला ठेवलं तर रामशेठ ठाकूर असेल की एकूण ठाकूर परिवार आपल्या जागा कायम राखत असतं. तर काय नेमकं पनवेलमध्ये तुम्ही केलं की शतप्रतिशत एवढा पाठिंबा तुम्हाला मिळाला? मोदी रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं. फार फार तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन. यस यस यस. आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा यस यस. येतो तिकडे आम्ही थोड्या वेळाने येतो. चला, खूप शुभेच्छा तुम्हाला. माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं. फार फार तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन. यस यस यस. आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा यस यस. येतो तिकडे आम्ही थोड्या वेळाने येतो. चला, खूप शुभेच्छा तुम्हाला. माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं. फार फार कारण नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या होत्या, नगरपालिकेच्या होत्या, त्याच्यामध्ये मोठं यश भाजपला आलं होतं आणि त्याच्यानंतर हुरळून न जाता विजयाची घोडदौड त्यांनी कायम ठेवली. एक्झॅक्टली. आणि स्ट्रॅटेजिकली खूप चांगल्या पद्धतीने नियोजन समन्वय साधल्याचं पाहायला मिळालं होतं. विक्रांतजी आपला मुद्दा पूर्ण करतो. शेकापचं देखील तुम्हाला आव्हान होतं. मला तेच सांगायचं आहे की हा संपूर्ण जो भाग आहे, पनवेल असेल, नवी मुंबई असेल, पनवेल महापालिका ही नव्याने स्थापन झालेली महापालिका आहे. 2017ला पहिली निवडणूक झाली आणि त्यामुळे कूस बदलणारी महापालिका अशा अनुषंगाने या महापालिकेकडे बघितलं जात होतं. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं या महापालिकेने गेल्या 7 वर्षांमध्ये काम केलेलं आहे, सातत्याने पूर्ण 360 डिग्रीचा विकास, चेहरा मोहरा शहराचा बदलण्याचं काम या भागात झालं. आणि त्यामुळे ह्या भागामध्ये जे काही कॉस्मोपॉलिटन स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले नागरिक ह्या भागात आहेत आणि त्यामुळे त्यांची पहिली पसंती भारतीय जनता पार्टी नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे तोच कल लोकसभेत, विधानसभेत आणि आता महापालिकेत आपल्याला कायम बघायला मिळतोय. आणि त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष जो कम्युनिस्ट पक्ष आहे यांचं प्राबल्य एका काळी त्या भागात होतं, पण आता ते निष्प्रभ होत चालले. त्यांचे एक नेते त्या ठिकाणी एका विषयामध्ये तुरुंगात आहेत, त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी तेवढं सक्षमतेनं काम करत नाहीये. आणि त्यामुळे त्यांचे जे काही मागच्या निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक होते त्यापैकी बरेच जण भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आम्हाला विकास करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला सत्तेतल्या पक्षाबरोबर राहायचं आहे ही भूमिका घेऊन ते या ठिकाणी भाजपमध्ये आले. त्यामुळे विरोधकांचं तसंही आव्हान तेवढं कडवं नव्हतं आणि जे होतं तिथे भारतीय जनता पार्टीचे सगळेच उमेदवार हे ताकदीचे असल्यामुळे त्या ठिकाणी क्लीन स्वेप आपण बघू शकतो की आत्ता जो कल दिसतोय, पण आकडा मला खात्री आहे 66च्या पुढे जाईल अशा पद्धतीनं स्थिती त्या ठिकाणी आहे. पण पनवेलपुरतं बोलायचं झालं, पक्षचिन्ह बाजूला ठेवूयात, ठाकूर पार्टीचा विजय असं म्हणूयात ना? नाही, कसं आहे की रामशेठ ठाकूर हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेच आणि त्यामुळे चेहरा नेत्याचा असतो हा एक विषय तिथं असतोच. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्या ठिकाणी कमळाला मानणारा एक मोठा वर्ग या सगळ्या भागामध्ये आहे. त्यामुळे नेतृत्व आणि पक्ष हे जेव्हा हँड इन हँड एकत्रितपणे समोर जातात तेव्हा जनतेला तो आश्वासक सगळं ते वातावरण मिळतं आणि त्या ठिकाणी आपल्याला हे यश मिळत असतं. त्यामुळे नेतृत्वाचं यश आहे का तर 100% आहे. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून देवाभाऊ असतील, मोदीजी असतील यांची विश्वासार्हता आहे यासाठीचं सुद्धा हे मतदान आहे. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे, पक्षाचे नेते म्हणून आणि शिवाय ठाकूरांचे प्रवक्ते म्हणून, असं दोन्ही भूमिकेतनं तुम्ही बोलताय. चला ताई, आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावरती येऊयात. या सगळ्या विजयाचं गणित जर आपण लक्षात घेतलं तर